नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 11, गोष्ट अरुणिमाची. हा सुप्रिया खोत यांचा पाठ आहे. या पाठाखालील आपण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती. तर त्या कृती आहेत: फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळाची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली. खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पुढे आहे दुसरा प्रश्न. खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा. भाईसाहेब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्थ मानला. तर याचं उत्तर आहे वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर. पुढचा प्रश्न आहे, चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला. तर तो गुण आहे चपळता. उठता बसता खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती. याचं उत्तर आहे ध्येयवादी. ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला. त्याचा तो गुण आहे व्यवहारी. पुढचा प्रश्न, कोणते लिहा. एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बचेंद्री पाल. पुढे आहे सर्वात मोठा मोटिवेटर स्वतःच. अरुणिमाच्या कुटुंबातील महत्वाचे निर्णय घेणारे भाईसाहेब. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल ची नॅशनल चॅम्पियन अरुणिमा. अरुणिमाच्या कणखर धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्य पाठातून शोधून लिहा. तर मी लिहून दिली आहे, ती तुम्ही पहा. ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण, यातून मी तावून सुग लाखून निघत होते. उजव्या पायाचे हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता. त्यावर थोडा तरी दाब दिला तरी तीव्र वेदनाचे झटके बसत. मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला. आपलं मन जसं सांगतं तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. मी अशी नी तशी मरणारच होते. तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते. पुढचा प्रश्न, अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया काय? तर प्रश्न पहिला आहे, शरीरात जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. तर समाजातील बहुसंख्य लोक मनात दुबळे असतात. त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर विश्वास बसत नाही. शरीरावर असलेल्या आघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार. पुढचा आहे, अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली. अरुणिमाने तिकीट काढले नसणार. त्यातून TCच्या नजरेतून सुटण्याचा प्रयत्न तिने गाडीतून उडी मारली असावी अशी शंका काही जणांना घेते. अलीकडे प्रामाणिकपणावरील, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागलेली आहे, हेच या प्रतिक्रियेतून दिसून येते. पुढचं आहे, पाठातून म्हणजे गोष्ट अरुणिमाची, या पाठातून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाचे स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. पराकोटीची धैर्य, अमाप सहनशक्ती असणारी, जबरदस्त आत्मविश्वास असलेली, अन्यायाविरुद्ध लढणारी, ध्येयवादी आणि जिद्दी. पुढे आहे, पाठात म्हणजे अरुणिमा या गोष्ट अरुणिमाची या पाठात आलेल्या इंग्रजी शब्दाला प्रचलित मराठी शब्द लिहा. नॅशनल राष्ट्रीय, स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप म्हणजे प्रयोजकत्व, डेस्टिनी म्हणजे नियती, कॅम्प म्हणजे छावणी, डिस्चार्ज म्हणजे मोकळीक पाठवणी, हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय. पुढचा प्रश्न, पाठात आलेल्या खालील वाक्याचे मराठी भाषांतर करा. नाऊ ऑर नेव्हर, आता नाही तर कधीच नाही. फॉर्च्यून फॉरएव्हर द ब्रेव्स. शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा. अपंगत्व, अतिशय कठीण प्रशिक्षण, जीवन घेणे आणि कठीण गिर्यारोहण, मरणप्राय यातना. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित विरुद्ध अर्थाचे शब्द अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहायचे. गुण अवगुण, सूर्योदयाच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळीही, संक्षिप्त सविस्तर, बिकट वाट सोपी वाट. हे मी डार्क याच्यात तुम्हाला लिहून दिलंय, तुम्ही तसंच अंडरलाईन करून लिहा म्हणजे तुमच्या वाचायच्या वेळेस लक्षात येईल. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. सायरा आज खूप खुश होती. होती हे त्याचं क्रियापद आहे. टाकला, आवडले, सुचली हे झाले क्रियापद. पुढे आहे तक्ता पूर्ण करा. तर यांनी
शब्द मूळ शब्द, लिंग, वचन, सामान्य रूप, विभक्ती प्रत्यय आणि विभक्ती. तुम्हाला विभक्ती प्रत्यय जर समजलेला नसेल, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कारक लिहिली आहेत. कारक म्हणजेच हिंदीमध्ये कारक आणि मराठीमध्ये विभक्ती असते. तर तुम्ही हे व्यवस्थित पहा. तुम्हाला नक्कीच हे समजेल. कागदपत्राचे, इथे कागदपत्र हा मूळ शब्द आहे. लिंग नपुंसकलिंग आहे. वचन अनेक वचन आहे. सामान्य रूप कागदपत्रा. विभक्तीचे आहे आणि विभक्ती ही चाचीचे म्हणजे षष्टी. शब्द पुढे गळ्यात. मूळ शब्द गळा. लिंग पुल्लिंग. वचन एक वचन. सामान्य रूप गळ्यात. विभक्ती आहे त इ या ही सप्तमी असते. प्रसार माध्यमांनी. मूळ शब्द प्रसार माध्यमे. लिंग नपुंसकलिंग. वचन अनेक वचन. सामान्य रूप प्रसार माध्यमे आणि याचं विभक्ती प्रत्यय नी आहे. नी ईशी म्हणजे तृतीय. गिर्यारोहणाने, तर याच्यामध्ये मूळ शब्द गिर्यारोहण. लिंग नपुंसकलिंग. वचन एक वचन आहे. सामान्य रूप गिर्यारोहण आणि ने आलंय. ने ए शी ई म्हणजे तृतीय. पुढे पहा. स्वमत आहे. आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. या वाक्यात तुम्हाला समजलेला अर्थ. आपले ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ करणे म्हणजे अपयश नसते. या अरुणिमाचा संदेश आहे. याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी एडिसनचे उदाहरण उत्तम ठरेल. या एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्याला आपण बल्ब म्हणतो. या बल्बचा शोध लावण्यासाठी त्याने 1000 पेक्षा जास्त प्रयोग केले. शेवटी तो यशस्वी झाला. म्हणजे यशस्वी प्रयोगाच्या आधीचे त्याच 1000 पेक्षाही जास्त प्रयोग फसले, वाया गेले असे म्हटले पाहिजे. पण हे असे म्हणणे चूक आहे. कारण आपण निष्फळ समजतो. त्या प्रयोगामधून एडिसनला एक भक्कम ज्ञान मिळाले होते. त्या निष्फळ प्रयत्नाच्या पद्धतीने बल्ब निश्चितपणे तयार करता येत नाही. हे ते ज्ञान होते. हे नीट समजून घेतले तर भविष्य योग्य दिशेने वाटचाल करता येते आणि यश निश्चितपणे मिळवता येते. म्हणून अपयशाने खचून जाता कामा नये. अपयशाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. अपयश हे भावी यशाचा पाया असते. 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये अपयश मिळाले की अनेक जण खचून जातात. हे योग्य नाही. निकालानंतर शांत चित्ताने बसून आपल्या परीक्षेतील अपयशाचे विश्लेषण केले पाहिजे. आपल्या कोणत्या चुका झाल्या, अभ्यासातला कोणता भाग आपल्याला कळला नाही, तो आपण नीट समजावून घेतला होता का? समजावून घेताना कोणत्या अडचणी आल्या? या अशा प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजे. हे आपण प्रामाणिकपणे केले तर भविष्य आपण कधीही नापास होणार नाही. पुढचा प्रश्न पहा. प्रत्येकामध्ये एक जिद्द अरुणिमा असते. याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. कोणत्याही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. एखाद्याला नृत्य आवडते, एखाद्याला खायला आवडते, एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते, तर कोणाला समाजातील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे हे आपण शोधले पाहिजे. या गुणांची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआप लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले. खरे तर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जिद्दीने स्वतःमधला वेगळा गुण ओळखला, स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हा महामंत्र आहे. प्रश्न पुढचा. तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा. आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करीत असतो. त्यावेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो. हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते. तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील. कळत नकळत सतत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. म्हणजे आपल्या मनातले ध्येयच खूप महत्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवीत असते. म्हणूनच आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ते नीट समजावून घेतले पाहिजे. पर्वतामध्ये एव्हरेस्ट जसा सर्वात जास्त उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वात जास्त उंच, सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच आहे. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे. तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गोष्ट अरुणिमाची ह्या पाठाचा स्वाध्याय आज तुम्हाला व्यवस्थित समजलाच असेल. तुमच्या वहीमध्ये तुम्ही या पाठाखालच्या प्रश्नांची उत्तरं लिहून घ्या. ठीक आहे? धन्यवाद.